घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयाचा संगणक विभाग आणि कम्प्युटर सोसायटी ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच राष्ट्रीय पातळीवरील प्रकल्प स्पर्धा टेक्नोव्हेशन 2026चे यशस्वीरित्या आयोजन करण्यात आले होते। वाडिया अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर मनीषा ढाले यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। यावेळी कम्प्युटर विभागाच्या प्रमुख डॉक्टर नुझहत शेख, स्पर्धा समन्वयक डॉक्टर मिलिंद पोले, प्राध्यापक TS चव्हाण, प्राध्यापक SK सांडभोर उपस्थित होते। माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात संगणकीय प्रकल्पांना अनन्यसाधारण महत्त्व आहे। आधुनिक युगातील प्रत्येक लहान मोठ्या समस्या सोडवण्यासाठी आणि प्रगती करण्यासाठी संगणकीय प्रकल्प हा IT क्षेत्राचा कणा मानला जातो। यासाठी विद्यार्थ्यांसाठी याच विषयावर स्पर्धा आयोजित करण्यात येत असल्याचे डॉक्टर ढाले यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले। स्पर्धेचे हे 3रे वर्ष असून वाडिया महाविद्यालय व्यतिरिक्त इतर महाविद्यालयाच्या जवळपास 100 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत आपला सहभाग नोंदवला। प्रकल्पासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, सायबर सुरक्षा, क्लाउड कॉम्प्युटिंग, ब्लॉकचेन तंत्रज्ञान या प्रमुख क्षेत्राशी संबंधित विषय स्पर्धेसाठी देण्यात आले होते। वाडिया कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि आज माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात विविध नामांकित कंपनीत मोठ्या पदावर असलेले अक्षय बोरसे, ऋषिक पारेख, इकलस शेख, मयूर भामरे, आदिश परदेशी, अमर योमुल, ऐश्वर्या जाधव आणि सौरभ प्रभुणे यांनी स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून काम पाहिले। याविषयी घेतलेला खास रिपोर्ट आपल्यासाठी। ब्युरो रिपोर्ट 7 मराठी न्यूज, पुणे। On Monday we can shoot, otherwise after We don't have the competition on Monday. We are having a practical examination starting. So this 8 minutes is the time. Whatever you want to do, do it here right now. Okay. So please. मी डॉक्टर मनीषा ढाळे, मी प्रिन्सिपल ऑफ वाडिया कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, प्राचार्य। कॉलेजमध्ये आज कम्प्युटर इंजिनिअरिंग डिपार्टमेंटतर्फे टेक्नोव्हेशन ह्या नॅशनल लेवल प्रोजेक्ट कॉम्पिटिशन ऑर्गनाईज केलेली आहे। त्याच्यामध्ये जवळपास 86 पार्टिसिपंटनी पार्टिसिपेट केले आणि त्याच्यापैकी 29 पार्टिसिपंट्स हे आउट ऑफ कॉलेज आहेत, म्हणजे काही स्टेटमधले आहेत, काही आउट ऑफ स्टेट आहेत। तर ही कॉम्पिटिशन ही मुलांना एक प्रकारची संधी देते की त्यांनी इंटरॅक्शन करावं। जजेस बोलवले आहेत ते आमचे ॲल्युमनाय आहेत, आधीचे पासआउट स्टुडंट्स आहेत 10 ते 12 वर्षापूर्वीचे, आणि त्यांच्याबरोबर इंटरॅक्शन करण्याची, कारण ते ॲल्युमनाय जाणतात की आत्ता कंपनीमध्ये काय चाललं आहे, कुठला ट्रेंड आहे, आणि त्यानुसार स्टुडंट्सनी काय प्रिपेअर करायला पाहिजे पुढे कंपनीत जाण्यासाठी ते पण आहे, आणि त्यांचा प्रोजेक्ट कसा इम्प्रूव्ह करता येईल त्याबद्दलही त्यांना इनपुट्स मिळतात। तर त्याच्यासाठी ही कॉम्पिटिशन आहे जी मागच्या 10 वर्षापासून इंटरनल चालली होती आणि मागच्या 3 वर्षापासून ही नॅशनल लेवलची कॉम्पिटिशन आम्ही केलेली आहे। सध्या काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत स्टुडंटचे, जे ॲल्युमनाय नेटवर्क आहे, तर पुढचं तुमचं NEP पॉलिसीनुसार तुमचे इंटर्नशिप पण आहे, तर काय त्याचा बेनिफिट्स या प्रोजेक्टच्या माध्यमातून पुढे आहे? आता NEP पॉलिसी पण आलेली आहे आणि पुढच्या वर्षीपासून आम्ही अकॅडमीला पण जात आहोत। त्याच्यामुळे मुलांना 6 महिन्याची इंटर्नशिप करण्याचा चान्स आहे। ऑलरेडी आमच्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्स आहेत। कम्प्युटर डिपार्टमेंटचं सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये AR/VRचं आहे, CDACचं आपल्याकडे सेंटर ऑफ एक्सलन्स आहे। तर त्याच्या थ्रू मुलं प्रोजेक्ट्सही करत आहेत AR/VRवर, आणि त्याच्या थ्रू त्यांना इंटर्नशिप पण मिळाली आहे। ज्या कंपनीचा त्या सेंटर ऑफ एक्सलन्ससाठी सपोर्ट आहे त्याच कंपनीमध्ये मुलं इंटर्नशिप पण करतात आहेत, आणि पुढे कदाचित त्यांना प्री प्लेसमेंट ऑफर मिळायची पण शक्यता आहे। तर याच्या थ्रू मुलांना प्लेसमेंटच्या ऑफर्स, ज्याच्यासाठी मेनली स्टुडंट्स थ्रूआउट स्ट्रगल करत असतात, ते मिळण्याचे चान्सेस बरेच आहेत।
आणि क्लब तुमचे आहेत बरेचसे आमचे त्याच्याबद्दल काय? क्लब्स बरेचसे आहेत. आमचे रोबो क्लब आहे जो रोबोटिक्सवर काम करतो. जो रोबोकॉन कॉम्पिटिशन जी नॅशनल लेवलला होते त्याच्यामध्ये दरवर्षी पार्टिसिपेट करतो आम्ही. एरेथॉन कॉम्पिटिशन आहे, ड्रोन मेकिंगची कॉम्पिटिशन, त्याच्यामध्ये मुलं पार्टिसिपेट्स करतात नॅशनल लेवलला दरवर्षी. आमच्याकडे ई बहा हा ई व्हेकल तयार करायचा क्लब आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या डिपार्टमेंटची मुलं जवळपास एकत्र येतात. गुगल डेव्हलपर क्लब आहे, ज्याच्यामध्ये मेनली प्रोग्रामिंग कोडिंगशी रिलेटेड काम मुलं करतात. असे वेगवेगळे क्लब आहेत. आता आम्ही इव्हन रॉकेट डेव्हलपमेंटसाठीचा पण एक क्लब नक्षत्र क्लब आहे जो सुरू केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मुलं आमचे फर्स्ट टाईम आता इंटरनॅशनल, कारण त्याची इंटरनॅशनल लेवललाच कॉम्पिटिशन होते, तर त्याच्यातही पार्टिसिपेट करणार आहेत. तर या क्लबच्या थ्रू मुलांना बरंच काही प्रॅक्टिकली शिकायला मिळतं. आणि आमच्याकडे ह्याच्याबरोबरच एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज पण खूप होतात. त्याच्यामध्ये मुलं ड्रामामध्ये पार्टिसिपेट करू शकतात. त्याच्यामध्ये पुरुषोत्तम आहे, जे आपल्या कॉम्पिटिशन्स होतात पुण्यामध्ये, त्या कॉम्पिटिशनमध्ये मुलं पार्टिसिपेट्स करतात. आम्ही आत्ताच म्युझिक बँड पण तयार केलेला आहे, ज्याच्यामध्ये पण मुलं त्यांच्या आवडीनुसार पार्टिसिपेट करू शकतात. So, hello, I am Aishwarya Zadav. I work as a network and virtualization engineer in Broadcom. I am a pass out of 2021 batch from MESCO, which is now Wadia College of Engineering. Today I am here for this amazing event called as Technovation, where we are reviewing, evaluating many B projects across, I mean the students have come across from all the other colleges, from our college as well, and it's an amazing experience to see the young minds excuse me, to see the young minds come up with such great ideas, because they are the ones going to who are going to shape our future. And I'm listening to all these great ideas is really inspiring for me as well as a person. And I would say I come from a background where I am working in an industry right now, and I feel the final year students who are doing these projects do need this exposure to actually understand these ideas have so much value in the market outside, right? And we are here to just give them just a glimpse of that, and based on which they can definitely build going further, because they have really great ideas. And I mean, I can see few future entrepreneurs coming up from this batch that I'm reviewing and evaluating today. So yeah. What are the most trending project the students are doing, and what was your first thought when Wadia called you to be judge for this Yeah. program? So being a judge, being called as a judge for any thing from your college is really a thing of honor to any alumni. So it was for me, and I could see a lot of projects which were focused on using the AI technology, which is coming up, in the near future. And I think every student going forward should really learn how to work with AI, because and I know there is a notion behind AI is taking up jobs and everything. So me coming from an industry, I would say you really need to understand how to work with AI, and you'll be sorted. So yeah, that would be my take. Any student want to? रोले थोडंसं Hello everyone, myself Pooja Rao, and here are my teammates. We are from Sihagar Institute College of Engineering. Today we are here to present our topic, PCOS detection system. First of all, I would like to express our gratitude to the Wadia College of Engineering to provide us this platform to present our project, and with the help of ma'am and all the judges and the inputs they will be giving us, obviously we will be improving our project for the further journey. And we are thankful for all the management team and teachers. What was the motto behind choosing this project? The motto behind choosing this project, that the detection of the PCOS disease, we can say, is very we can say there are systems which are complicated. So these are not detected by one person, or it is difficult to say that the person has a PCOS or not. So we are implementing a AI generated model which will give us the result based on the symptoms the person has. So this project is based on medical data. Yes, medical data set taken from the different persons and internet on medical sources also. So based on that, we have trained our model, and with the help of that, we can say we can give the result that the person has a PCOS or not. Good wishes to you.
Good afternoon. I am Meghraj Patil, currently in the last year of the computer engineering from the Wadia College of Engineering. So we are here to introduce our project CropGuard, which is basically based on the principal component analysis and the mobile net V2. We are proposing the hybrid pipeline, which will detect the disease of the crop and provide the remedies based on this. And the motto behind choosing this project, as we have a lot of friends from the farmer background, so it is necessary to provide the early detection and provide the remedies to the farmers, which is now the manual process is unreliable and the time consuming. So we are proposing this model. So as India is also a farm-based country, we have a lot of farmers in our country. But government is also doing many things in this. So if you have any inputs from that sources, and you can implement the things. Yes, currently if we see the western part of Maharashtra mainly yield the sugarcane crop. So our main focus is the sugarcane crop. So multiple field images are available for that. So data sets are provided by the government on the various sites, and the website named as a Kaggle, which has already the multiple images on it. So we are combining the multiple data sets and proposing this model for it. So farmer can easily access through the website, and after that we are integrating to the Android application too. Yes, rolling. I'm Dr. Nuzhat Sheikh, Head of Department of Computer Engineering at Wadia College of Engineering. We at the department are regularly organizing activities to motivate our students and give them a platform where they can excel. So this is one such platform. We have organized the national level project competition, Technovation 2026. This is the third edition of the project competition. And I would like to appreciate the coordinator, Dr. Govind Kaur sir, and his team, and special appreciations and thanks to our alumni team who are always ready to come back to the college. The main motto behind inviting the alumni is that our students get exposure to what is happening in the industry outside, and at the same time for them to get some platform so that they are picked up as interns or for employment opportunities at various industries in and around Pune. And the department has been doing a lot. Along with this, we have multiple events that we organize. For example, recently we had our conference. Even that was a huge success. And I wish all the best to all the students who have participated and to the winners as well. What Thank message you. to give the other college students for participating? Next year again we are going to have an edition of this. I would urge all the students of the various colleges in and around Pune and as well as at the national level to participate, to get exposure to various events, to get to know what good we are doing in the department. I would urge them to come down to the college and participate in this competition. शेख मैडम, दुनिया अभी जो है क्लाउड कंप्यूटिंग और एआई बेस्ड हाइब्रिड प्रोजेक्ट्स बना रही है, बच्चों को उस राह पे चलने के लिए सिखा रही है. वाडिया कॉलेज के बच्चे क्या कर रहे हैं? We have a lot of multidisciplinary and interdisciplinary projects as well. Even though our students are targeting domains such as AI and ML, but their applications are not just related to computer field. The applications are related to, they could be related to agriculture, they could be related to the medical field, to the fintech field, educational technology field. So they participate in all of, they work in all of these domains, and they use artificial intelligence and cloud computing to solve problems in these domains. So they have an exposure to all the fields, all the multidisciplinary fields.